बळीराजाला मोठा दिलासा, 48,000 कोटींची थकीत वीज बिल माफ. घोषणा वीज बिल माफीची, पण राजू शेट्टींचा थेट घोटाळ्याचा आरोप. महावितरणची वीज चोरी शेतकऱ्यांच्या माथी मारली, राजू शेट्टींचा हल्लाबोल. वीज बिल माफी की आकड्यांचा खेळ, महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटला. आज राज्यातील बळीराजासाठी अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे, तर दुसरीकडे याच निर्णयावरून आता राज्यात एक मोठा राजकीय वादही पेटलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी तब्बल 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज थकबाकी माफ करण्याची घोषणा केली आहे. परंतु विरोधकांनी या आकड्यावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण योजना, मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आणि यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काय खळबळजनक आरोप केले आहेत, या सगळ्याचा सविस्तर आढावा घेऊया. मुंबईत भाजप किसान मोर्चाच्या वतीने आयोजित एका सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. राज्यातील 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे मोटार पंप वापरणाऱ्या सुमारे 46 लाख शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज बिल थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. सध्या या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत असली तरी त्यांच्या खात्यावर जुनी थकबाकी जमा होती. त्यामुळे नवीन वीज जोडणी घेताना शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. आता ही संपूर्ण थकबाकी माफ करून सरकार शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार आहे. हा निर्णय कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला नाही, तर निव्वळ शेतकरी हितासाठी घेतलाय, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसेच सध्या राज्यातील 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून या वर्षाच्या अखेरपर्यंत 100% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी सरकार बजेटमधून दरवर्षी 25,000 कोटींची वीज सबसिडी देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. घोषणा तर झाली, पण आता आरोपही झाले आहेत. सरकारने 48,000 कोटींच्या वीज बिल माफीचा डांगोरा पिटला असला तरी या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातून थेट हल्लाबोल केला. राजू शेट्टी यांनी या संपूर्ण वीज बिल माफीला 48,000 कोटींचा एक मोठा घोटाळा म्हटले आहे. त्यांच्या मते महावितरण आणि महापारेषण कंपन्यांमधील वीज गळती आणि इतर क्षेत्रांतील झालेली वीज चोरी लपवण्यासाठी हा आकडा शेतकऱ्यांच्या माथी मारून फुगवण्यात आला. शेतकऱ्यांना हॉर्स पॉवरवर आधारित वीज दिली जात असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष वापराचा अचूक हिशोब नसतो, याचाच गैरफायदा अधिकाऱ्यांनी घेतला आहे. जर प्रामाणिकपणे हिशोब केला तर ही थकबाकी केवळ 7 ते 8,000 कोटी रुपयांचेच भरेल. उर्वरित सर्व रक्कम ही 18% चक्रवाढ व्याजामुळे फुगलेली आहे, असा दावा शेट्टी यांनी केला. राजू शेट्टी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या प्रकरणाची तुलना थेट महाराष्ट्रातील गाजलेल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याशी केली आहे. दिवसा वीज देण्याच्या नावाखाली राबवल्या जाणाऱ्या कुसुम योजना आणि इतर सौर ऊर्जा प्रकल्पांमध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. सोलर पॅनलची खरी किंमत किती आणि महावितरणने किती रुपयांना ती खरेदी केली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकार स्वतःची चूक लपवण्यासाठी शेतकऱ्यांची पाटी कोरी करत असल्याचे भासवत आहे, पण प्रत्यक्षात हा शेतकऱ्यांच्या नावावर चालू असलेला गैरव्यवहार आहे, अशी बोचरी टीका शेट्टी यांनी केली. यामुळे या संपूर्ण वीज बिल माफीच्या निर्णयाला आता तीव्र राजकीय वळण लागलेलं आहे. एकीकडे सरकारने 48,000 कोटींचे वीज बिल माफ करून 46 लाख शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे वीज चोरीचा भार शेतकऱ्यांवर टाकून आकडा फुगवल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. आता सरकारी आरोपांना काय उत्तर देणार आणि खरंच या कथित घोटाळ्याची चौकशी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते, आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.